अमेरिकेत कमीत कमी किती पगार मिळू शकतो? हॉटेलमध्ये काम करणारे, कन्स्ट्रक्शन वर्कर, शिक्षक वर्ग यांना किती पगार मिळत असेल? सगळ्यात जास्त कोण कमवत असेल बरं इथं? आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आजचा विषय लय इंटरेस्टिंग आहे कारण आपण बोलणार आहोत अमेरिकेतल्या डॉलरमधल्या पगाराविषयी. तर मी अमेरिकेत मागच्या 15 वर्षापासून राहतो, त्यामुळे इथलं जॉब मार्केट बऱ्यापैकी बघून आहे आणि या व्हिडिओसाठी बराच रिसर्च सुद्धा केलाय. तर अमेरिकेत जर पगाराबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले तुम्हाला समजून घ्यावं लागेल मिनिमम वेज. तर मिनिमम वेज म्हणजे नेमकं काय बरं? तर इथल्या सरकारने एका तासाचा कमीत कमी किती पगार लोकांना मिळाला पाहिजे हे ठरवून टाकलंय. तर हा जो पगार असतो त्याला मिनिमम वेज असं म्हणतात. अमेरिकेत तुम्ही कुठेही नोकरी करा, तुम्हाला यापेक्षा कमी पैसा मिळणार नाही. जर कोणी तुम्हाला याच्यापेक्षा कमी पैसे देते तर तो गुन्हा. 1938च्या फेअर लेबर स्टँडर्ड ऍक्ट मध्ये ह्या मिनिमम वेजची सुरुवात झाली. तेव्हा मिनिमम वेज होता हा 25 सेंट एका तासाचा, पण आता मिनिमम वेज आहे $7.25. म्हणजे एका तासाचे तुम्हाला मिळतील $600. पण हा जो मिनिमम वेज आहे आत्ताचा $7.25, हा यांनी सेट केला होता 2009 मध्ये आणि आता आहे 2024. म्हणजे मागच्या 15 वर्षात यांनी यांचा मिनिमम वेज हा ऍडजस्ट केलाच नाही ना. तर यांचं जाऊ द्या, आपल्या भारतात ठेवायला पाहिजे का मिनिमम वेज? मला असं वाटतं की आपल्या अनऑर्गनाइज लेबर सेक्टरला मिनिमम वेजचा भरपूर फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं, भारतासाठी मिनिमम वेज चांगलं आहे का? खाली कमेंट करून नक्की कळवा. आता इथे गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे. अमेरिकेत फेडरल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणण्यानुसार जरी मिनिमम वेज $7.25 असलं तरी काही राज्यांमध्ये जिथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग हाय आहे तिथे मिनिमम वेज हे $7.25 पेक्षा जास्त असतं. जर तुम्ही कॅलिफोर्नियामध्ये कुठलीही नोकरी केली तर तुम्हाला तासाचे कमीत कमी $16 म्हणजे एका तासाचे $1300 मिळणारच. न्यूयॉर्कमध्ये केली तर तासाचे $15. आणि मी जिथे राहतो टेक्सास, इथे जर तुम्ही नोकरी केली तर मिनिमम वेज $7.25. तर हा होता मिनिमम वेजचा विषय. आता अजून एक गोष्ट म्हणजे अमेरिकेत तुम्ही कुठल्या राज्यात राहता त्यानुसार तुमचा पगार बऱ्यापैकी ठरतो. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क यासारख्या श्रीमंत राज्यांमध्ये पगार हा ऍव्हरेज पेक्षा जास्त, पण तसाच खर्च आणि टॅक्सेस सुद्धा बरं का. आणि लुझियाना, मिझोरी यासारख्या गरीब राज्यांमध्ये पगार हा ऍव्हरेज पेक्षा कमी. आपल्या भारतासारखंच गणित आहे ते. चला आता बघूयात अशा नोकऱ्या ज्यांना इथं मिनिमम वेज म्हणजे कमीत कमी पैसा मिळतो. तर सगळ्यात पहिले आहेत फास्ट फूड वर्कर्स. हे लोक ऑन ॲव्हरेज वर्षाला कमवतात $24,000 आसपास, म्हणजे 20 लाख रुपयांच्या आसपास. आता कामाचं विचाराल तर जास्त काही त्रास नाही. कस्टमर लोकांची ऑर्डर घ्यायची, फ्रेंच फ्राईज तळायची, साधी सोपी काम येते आणि म्हणूनच पगार पण कमी. आणि तुम्हाला दिसेल की अशा ठिकाणी बरीच तरुण मंडळी सुद्धा काम करते कारण पार्ट टाइमचं ऑप्शन सुद्धा असतं. तर यानंतर आहेत डिश वॉशर्स. ही लोक कमवतात $26,000 आसपास. यांचं काम म्हणजे भांडी घासणं आणि किचन मध्ये मदत करणं. नंतर आहेत रिटेल कॅशियर. यांना ऑन ॲव्हरेज $26,000 मिळतात. यांचं काम म्हणजे मस्त त्या कॅश रजिस्टरवर पावत्या फाडायचं. सोपं काम, त्रास नाही जास्त. आता ही सगळी कामे तुम्हाला सोपी जरी वाटत असली, सोपीच आहेत ती, आणि सोपी असल्यामुळेच या कामांना कॉम्पिटिशन लय तगडी. इथल्याच लोकांमध्ये मारामारी अशा कामांसाठी, आणि त्यामुळेच अशा नोकऱ्यांसाठी विजा सहजासहजी मिळत नाही. हे झाले मिनिमम वेज जॉब्स. आता बघूयात अशा काही नोकऱ्या ज्या तुम्हाला अमेरिकेत मीडियम रेंजची म्हणजे मध्यमवर्गीय सॅलरी देतील. ऑफिस स्टाफ. ऑफिस स्टाफ हा ऑन ॲव्हरेज वर्षाला कमवतो $50,000. यांना ऑफिसमध्ये वेगवेगळी कामं करावी लागतं, थोडंफार कम्प्युटरवर पण काम करावं लागतं. त्याच्यानंतर येतात कन्स्ट्रक्शन वर्कर्स. कन्स्ट्रक्शनवरती काम करणारे कमवतात $40,000च्या आसपास. तर हे तसं फार शारीरिक काम, त्या साईटवर जाऊन बांधकाम करणं वगैरे. या फील्डमध्ये भरपूर मेक्सिकन लोक दिसतील. तुम्ही एखाद्या ट्रेड स्कूलमध्ये गेले तर लय भारी, जसं प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन्स, कार्पेंटर्स. करिअरच्या सुरुवातीलाच ही लोक आरामात वर्षाचे $50,000च्या आसपास कमवतात आणि जसा एक्सपिरियन्स वाढतो तसा पगार पण. तर खरं सांगतो, अमेरिकेत जर शिकायचं नसेल तर मस्त एखाद्या ट्रेड स्कूलमध्ये जायचं, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर असं बनायचं. लाईफ सेट आहे तुमचं. आता बोलायचं शिक्षकांबद्दल. शिक्षकांचं बोलायचं झालं
तर त्यांना इथे मिळतो ऑन ॲव्हरेज $60,000 एका वर्षाला. मला असं वाटतं की नुसत्या अमेरिकेत नाही तर अख्ख्या जगात शिक्षकांना चांगला पगार मिळाला पाहिजे. पुढची पिढी घडवतात ते आणि आपण त्यांनाच पगार देत नाही. चांगली गोष्ट आहे काही. चला आता सगळ्यात शेवटी बोलूयात हाय इन्कम अर्नर्स विषयी. खरं सांगायचं झालं तर अमेरिकेत भरपूर अशा नोकऱ्या जिथं तुम्ही तगडा पैसा बनवू शकता, पण त्या सगळ्याच नोकऱ्या आपल्या एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं अवघड आहे ना. आपण काही कव्हर करूच, पण जर तुम्हाला ह्या विषयावर कुठलाही प्रश्न असला तर खाली बिंदास विचारा. आणि जर हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला सगळ्यात अगोदर बोलूयात आपल्या भारतीयांमध्ये एकदम लोकप्रिय असलेल्या त्या सॉफ्टवेअर इंजिनियर आणि IT जॉब्स विषयी. तर या फील्डमध्ये ॲव्हरेज सॅलरी आहे $1,00,000 आणि सॅलरी ही बऱ्यापैकी तुमचं लोकेशन, तुमचं एक्सपिरियन्स, तुमचं निगोशिएशन स्किल्स या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. जसं कॅलिफोर्नियामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर हा 2 ते 3 लाख वर्षाचे सुद्धा कमवू शकतो. आता नुसतं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नाही तर इतर इंजिनिअरिंग फील्ड्समध्ये सुद्धा पगार बऱ्यापैकी आहे. जसं पेट्रोल इंजिनियर्स हे वर्षाला ऑन ॲव्हरेज कमवतात $1,37,000. एरोस्पेस इंजिनियर्स हे वर्षाला $1,15,000 कमवतात. आता इंजिनिअरिंग कडून वळूयात मेडिकलकडे. मेडिकल फील्डमध्ये फिजिशियन्स वर्षाला कमवतात ॲव्हरेज $2,00,000. आणि जर स्पेशालिटी सर्जन असाल म्हणजे जर न्यूरोसर्जन किंवा हार्ट सर्जन तर तो तुमचा पगार हा $3,00,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आणि डॉक्टरांसारखाच फार्मसिस्टला सुद्धा इथे चांगला पगार मिळतो. फार्मसिस्टला ऑन ॲव्हरेज मिळतात $1,20,000. आणि या व्यतिरिक्त अजून अशा बऱ्याच फील्ड्स आहेत जिथं पगार दणक्यात आहे. जसं फायनान्स मॅनेजरला $1,50,000 वर्षाचे आरामात मिळतात. किंवा वकिली, इथे वकील सुद्धा $1,50,000 वर्षाचा कमवू शकतो. पण सगळ्यात जास्त कोणाला पैसा मिळत असेल बरं? अर्थात चीफ एक्झिक्युटिव्ह. हो, मोठमोठ्या कंपन्यांचे जे CEOs असतात, CFOs, COOs असतात, त्यांना रगड पैसा मिळतो. 2022 मध्ये सुंदर पिचे भाऊंना गुगलने दिला $2,080 मिलियन पगार. अमेरिकेत पगार जरी इतका भारी असला खर्च पण तसाच आहे. बघा इथं भाजीपाला आणि आपला किराणा कितीला मिळतो ते. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.